ज्याला यशस्वी व्हायचं असतं त्याला थकण्याचा आणि थांबण्याचा अधिकार नसतो. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर थकूही नका आणि थांबूही नका. आता तर तुम्ही ज्या रेसमध्ये धावताय त्या रेसमध्ये तुम्हाला आणखी जोराने आणि आणखी जोशाने धावावं लागणार आहे. कारण कंबाईंड ग्रुप बी आणि कंबाईंड ग्रुप सी अशा 2 जाहिराती आयोगाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि अर्थातच लाखो मुलांचं स्वप्न असणारी त्यांची ड्रीम पोस्ट आता त्यांच्या पुढ्यात उभी आहे. अर्थात जागा कमी आहेत किंवा मला जी पोस्ट हवी आहे त्या पोस्टच्या मला जितक्या हव्यात तितक्या जागा नाही आहेत हा सगळा नंतरचा प्रश्न आहे. पण ज्याला एक्झाम क्वालिफाय करायची आहे म्हणजे जेवढ्या जागा आहेत तिथे जो उमेदवार सिलेक्ट होणार आहे तो कुठलंही मोठं नशीब घेऊन जन्माला येणार नाही आहे किंवा आलेला नाही आहे. तो उमेदवार त्याच्या मेहनतीनेच ती जागा मिळवणार आहे आणि तुम्हाला जर ती मिळवायची असेल तर तुम्हाला ती मेहनत घ्यावी लागणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी म्हणजे कंबाईंड ग्रुप बी आणि कंबाईंड ग्रुप सी साठी जो कट ऑफ हायेस्ट लागतो त्या कट ऑफचा विचार करून मिनिमम 65 मॅक्झिमम 75 त्याच्यापेक्षाही जास्त मॅक्झिमम 75 असं मी लिहिलं आहे. बट 65 ते 75पर्यंत मार्क्स तुम्ही कसे मिळवू शकता याची एक स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक गोष्ट जी फार जास्त लक्षात आली ती म्हणजे ज्यावेळेला स्टडी प्लॅन केला जातो त्यावेळेला बरेचसे स्टुडंट जे आहेत ओनली डे वाईज स्टडीवरती फोकस करतात. माझ्याकडे किती दिवस शिल्लक आहेत आणि त्या दिवसांमध्ये मला कसा अभ्यास करायचा आहे. ऑब्वियसली जर तुम्हाला तुमचे सब्जेक्ट त्या दिवसांमध्ये बसवायचे असतील तर दिवसांचा विचार करावा लागेल. पण याच्यासोबतच तुम्हाला सब्जेक्ट वाईज तुमचा स्टडी जो आहे तो सुद्धा प्लॅन करता आला पाहिजे तर तुमचे पास होण्याचे चान्सेस वाढतात. मी एक व्हिडिओ अपलोड केला होता जिथे मी टॉपरची स्ट्रॅटेजी सांगितली होती. वैष्णवी मॅम ज्या राज्यसेवेमध्ये टॉप ज्यांनी केलेला आहे आणि त्यांनी स्वतः इंटरव्ह्यूमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या की मी कुठल्या चुका या अगोदर केल्या ज्याच्यामुळे माझा रिझल्ट आला आणि त्या चुका कशा सुधारायच्या याच्याबद्दल मी बोलले. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्या चुका तुम्ही करत असाल तर तुम्ही सुद्धा त्या चुका सुधारा. कारण ते मी नाही सांगितलेलं, कोणीतरी तुम्हाला MPSC टॉप केलेला स्टुडंट किंवा ॲस्पिरंट किंवा एक अधिकारी सांगत आहे म्हणून तरी किमान ते ऐका. आता जेव्हा आपण इथे डे वाईज सब्जेक्ट वाईज हे डेट वाईज किंवा सब्जेक्ट वाईज हे जे मी सगळं बोलते याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला तुमचे टार्गेट सेट करता आले पाहिजेत. जर तुमचं टार्गेट सेट नसेल तर तुम्ही काय करता याला काहीही महत्त्व नाही आहे. जसं की तुम्ही घरातून जेव्हा बाहेर निघता जर तुम्हाला हे माहितीच नसेल की मला कुठे जायचं आहे तर तुम्ही किती प्रवास करताय, कुठल्या साधनाने कुठल्या माध्यमाने प्रवास करताय, कोणासोबत प्रवास करताय याला काहीही अर्थ नसतो. सेम जर आत्ता तुम्ही हे फिक्स नसाल करू शकत माझी ड्रीम पोस्ट की काहीही करून मला हवा आहे एक जॉब, ॲट एनी कॉस्ट मला जॉब हवा आहे, काही करून मला एक्झाम क्वालिफाय व्हायचं आहे, तुमचे जर क्रायटेरिया किंवा हे जर तुमचं ठरलेलंच नसेल तर तुम्ही जी मेहनत करताय त्याला काहीही अर्थ उरत नाही. सो पहिल्यांदा तर हे डिसाईड करा की मला पोस्ट मिळवायची आहे, काहीही करून मला एक्झाम क्रॅक करायची. आणि ज्या क्षणी तुम्ही हे ठरवाल त्या क्षणी तुमच्या डोक्यात विचारायला लागतील की हां आत्तापर्यंत काय झालं किंवा मी काय केलं माहिती नाही, पण आत्तापर्यंत जर मी चुका केल्या असतील आता मला ते करायचं नाही. इथून पुढे मला जे करायचं आहे त्याच्यावरती मी फोकस करणं गरजेचं आहे. कारण गेलेला वेळ एनी हाव तुम्हाला परत नाही आणता येणार आहे. पण जेवढा वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे इथून पुढे तो तुम्हाला प्रॉपरली युटिलाइज करता आला पाहिजे. सो त्याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे आणि तुमचं टार्गेट सेट करायला पाहिजे याच्याबद्दल आपण बोलतोय. याच्यासोबतच दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयरचे कट ऑफ पाहिले असतील. आता एक जो मेन प्रॉब्लेम बऱ्याच मुलांची एक्झाम क्रॅक न होण्यापाठीमागचा आहे जो मी ऑब्झर्व केलेला आहे तो म्हणजे बऱ्याच मुलांचा एक ग्रह असतो की म्हणजे ते असं गृहीत धरतात की PSI आहे तर मला 40-45 मार्क बस झाले, 45 मार्क्स पडले की PSI होता येतं. पण आता तसं नाही आहे. कट ऑफ जो वाढत चालला आहे त्याच्यानुसार तुम्ही असं काहीतरी एक मिनिमम टार्गेट ठेवणं आणि त्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे फार चुकीचं आहे. कारण याच्याने तुम्ही कुठेच नाही पोहोचत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला 45चं टार्गेट ठेवता त्यावेळेला तुम्हाला 35 मार्क्स पण नाही मिळत. सो तुमचं टार्गेट जरी तुमची ड्रीम पोस्ट PSI असेल, जरी तुमची ड्रीम पोस्ट दुसरी कुठली तरी असेल, जागांचं जर तुम्ही पाहिलं जरी तुम्हाला एकच कट ऑफ लागणार त्यामुळे कट ऑफ खूप खाली येईल
हा जरी आत्मविश्वास असेल तरीसुद्धा एक्झाम देताना मी सगळ्या पोस्टसाठी क्वालिफाय कसा होईन, त्याच्यासाठी किती मार्क्स आवश्यक असतात, ते मार्क्स मला कसे मिळतील, या गोष्टीवरती फोकस करा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा, तर तुमचे पास होण्याचे चान्सेस वाढतील. अदरवाईज तुम्ही टार्गेटच एवढंसं ठेवताय आणि तिथंपर्यंत पोहोचण्यासाठीची मेहनत तुमची ॲटोमॅटिकली कमी होणार आहे. आणि जर ती मेहनत तुमची कमी होत असेल तर तुम्ही तिथंपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस पण कमी होतात. सो आता जेव्हा टार्गेट सेट करायचे आहेत त्यावेळेला काय करायचं, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी पहिल्यांदा टार्गेट सांगते तुम्हाला, मी जस्ट एन एक्झाम्पल म्हणून सांगते की कशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता अँड देन ते अचीव कसं करायचं. जस्ट टार्गेट सेट केलं म्हणजे झालं असं नाही, ते अचीव करण्यासाठी ज्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील त्यासुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला 7 सब्जेक्ट आहेत, राईट? जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, रिजनिंग, करंट अफेअर्स. 2023ला जी कंबाईनची एक्झाम झाली ग्रुप बी आणि ग्रुप सी, त्या एक्झाममध्ये आयोगाने काय केलं होतं, या सब्जेक्टमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात आत्तापर्यंत, म्हणजे 2022 जे प्रश्न विचारले जात होते, त्या प्रश्नांच्या संख्येमध्ये थोडे चेंजेस केले होते. आता आपल्याला माहिती आहे परत एकदा ग्रुप बी आणि ग्रुप सी झालं आहे, त्यामुळे वी नेवर नो की आयोग 2023ला जो पॅटर्न फॉलो केला म्हणजे मार्किंग स्कीम तीच फॉलो करेल की 2022वाला करेल. सो आपण दोन्ही अँगलनी पाहणार आहोत. मी तुम्हाला 2022नुसार सांगते, तुम्ही 2023नुसार स्वतःचे टार्गेट, म्हणजे 2022 आणि 2023 यानुसार दोन्ही इयरनुसार तुम्ही तुमचे टार्गेट सेट कराल. कारण 2023ला जॉग्रफीचे 10च क्वेश्चन होते, पण त्याच्या आधीपर्यंत 15 प्रश्न यायचे. पॉलिटीचे 2023ला 15 प्रश्न होते, पण त्याच्या आधीपर्यंत 10च प्रश्न यायचे. हिस्ट्रीचे पण 5 प्रश्न जे आहेत, म्हणजे हिस्ट्रीचे आधी 15 येत होते, 2023ला फक्त 10 प्रश्न आले. मॅथ्स रिजनिंगकडे 5 प्रश्न वाढले. सो तुम्हाला माहिती नाही की जुना पॅटर्न येईल की नवीन पॅटर्न येईल. पॉसिबिलिटी आहे की 2022 प्रमाणे येईल, पण तुम्ही टार्गेट सेट करताना दोन्ही इयर जे आहेत ते डोक्यात ठेवून करा, म्हणजे तुम्हाला कसाही जरी पेपर आला, कितीही प्रश्न आले तरी तुम्ही गोंधळून जाणार नाही. कारण 2023च्या पेपरला बऱ्याच मुलांचं हे झालं होतं, मॅथ्स रिजनिंगचे 20 क्वेश्चन्स पाहिले आणि बऱ्याच जणांना सुरुवातीलाच दिसले की मुलं गोंधळून गेली की अरे बापरे 20 प्रश्न आले आणि मला कसं मग आता, म्हणजे झालं तिथेच त्यांची बॅटरी डाऊन झाली आणि मग तिथून पुढे ऑब्व्हियसली बाकीच्या प्रश्नांवरती त्याचा परिणाम होतो. सो तुम्ही काय करणार आहात, या 7 सब्जेक्टसाठी तुमचं कुठला स्ट्रॉंग असेल, तुमचं कुठला वीक असेल, हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुम्ही या सब्जेक्टसाठी मिनिमम आणि मॅक्झिमम मार्क्सचे टार्गेट सेट करणार आहात की तेवढे मार्क्स मला मिळालेच पाहिजेत. ठीक आहे, आता हे सेट करताना, म्हणजे मी मार्क्स तर सांगते, पण बऱ्याच जणांना असं की मॅम हे बोलणं सोपं आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. अरे तुम्ही प्रॅक्टिकली ज्यावेळेला गोष्टी ज्या इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, जे ॲक्च्युली तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये उतरवणं गरजेचं आहे, प्रॅक्टिसमध्ये उतरवणं गरजेचं आहे, तेच जर तुम्ही नाही उतरवलं तर ते कसं शक्य होईल. एवढं तरी तुम्हाला मान्य असायला पाहिजे की 75 मार्क्स मिळवणं ही अशी कुठली गोष्ट नाही की जगात कुणीच केलेली नाही आहे. ठीक आहे, म्हणजे जर याच्यापूर्वी कोणालाच मिळाले नसते तर आपण म्हटलं असतं की अरे हां ही गोष्ट अशक्य असण्याचे चान्सेस आहेत. तरीही आपण असं म्हटलं असतं की अशक्य असण्याचे चान्सेस आहेत, अशक्य आहे असं नसतो म्हटलं आपण. मग जी गोष्ट दुसऱ्या कोणीतरी करून दाखवली ती तुम्ही करून दाखवूच शकता ना, फक्त आपले प्रयत्न थोडे कमी पडत आहेत किंवा आपण चुकीच्या मार्गाने प्रयत्न करतोय, ते आपल्याला सुधारायचं आहे. मग आता मिनिमम आणि मॅक्झिमम टार्गेटमध्ये जॉग्रफी हा विषय मोस्ट ऑफ द स्टुडंटना इझी जातो. सो जॉग्रफीमध्ये टार्गेट सेट करताना आपण हाय टार्गेट सेट केले की 15 प्रश्न जर आले त्यातले कमीत कमी माझे 12 तरी बरोबर आले पाहिजेत, जास्तीत जास्त माझे 14 बरोबर आले पाहिजेत. एक प्रश्न मी सोडून दिला. बऱ्याचसा 15पैकी 15 प्रश्न पण बरोबर येतात जॉग्रफीचे. जर तुमचा स्टडी चांगला असेल, मॅप रिडिंग चांगलं असेल, रिव्हिजन प्रॉपरली केलेली असेल, आउट ऑफ मार्क्स घेणारे स्टुडंट आहेत. सो हे टार्गेट मी जस्ट एन एक्झाम्पल म्हणून देते. तुमचा जो सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल त्या सब्जेक्टनुसार तुम्ही तुमचे टार्गेट सेट कराल. ठीक आहे, पॉलिटीचे 10 क्वेश्चन्स येत आहेत, माझे मिनिमम 8 करेक्ट आले पाहिजेत, मॅक्झिमम 9 करेक्ट आले पाहिजेत. एखादा प्रश्न ठीक आहे की एखादा प्रश्न जसा पोंछा आयोगाचा ऑल ऑफ सडन वेगळा प्रश्न आला जो कधी मुलांनी अभ्यासलेला नव्हता आणि तो आला आणि मग मुलं तिथं गोंधळली, असा एखादा प्रश्न आला की हा नाही समजत आहे चला, तर तो आपण एक सोडून दिला. हिस्ट्रीच्या बाबतीत समाजसुधारक ज्याने प्रॉपरली केले ना खूप चांगले मार्क्स मिळतात. समाजसुधारक, 1857चा उठाव, राष्ट्रीय काँग्रेस, हे असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेत. कामगार चळवळ आहे, शेतकऱ्यांचे उठाव आहेत. तुम्ही PYQ अनालिसिस करायला लागलात की तुम्हाला कळतं की अरे हां एकच टॉपिक आहे, किती वेळा प्रश्न विचारलेत त्याच्यावरती, पण मी त्या टॉपिकचा त्या अँगलनी विचार नाही केला. म्हणजे मला 1857च्या उठावामध्ये
कुठे उठाव झाला आणि कुणी नेतृत्व केलं एवढं विचारलं तर मी फक्त तेवढंच पाठ केलं. मी हे नाही पाहिलं की उठावामध्ये इंग्रजांना साथ कोणी दिली. मी हे नाही पाहिलं की उठावाबद्दल कोणी काय मत व्यक्त केलेलं आहे. मी हे नाही पाहिलं की उठावाच्या पाठीमागे असणारी वेगवेगळी कारणं कुठली होती. मी हे नाही पाहिलं की उठावाचे परिणाम काय झाले. सो या जर गोष्टी तुम्ही नसाल पाहत तर मग तुम्ही अभ्यास प्रॉपरली करताय असं तुम्ही म्हणू नाही शकत. ठीक आहे. सो हिस्ट्रीचा जर आपण विचार केला, मिनिमम 11चं टार्गेट ठेवलं आहे, मॅक्झिमम 13. ठीक आहे. सायन्स बऱ्याच जणांना डिफिकल्ट जातो. सो सायन्ससाठी कमीत कमी 8 क्वेश्चन्स. मे बी मग मी बायोलॉजी आणि फिजिक्सवरती फोकस करेन किंवा फिजिक्स केमिस्ट्रीवरती फोकस करेन किंवा बायो आणि केमिस्ट्रीवरती फोकस करेन. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्याच्यानुसार, तुम्हाला जे सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यातले टॉपिक इझी वाटतात त्याच्यानुसार. ठीक आहे. आणि मॅक्झिमम 10चं टार्गेट ठेवलं. इकॉनॉमिक्समध्ये 10 आणि 12चं टार्गेट. बरेच जण म्हणतील मॅम एवढे येत नाहीत. येतात. तुम्ही इकॉनॉमिक्सचा जर प्रॉपरली स्टडी केला, तर ज्यांनी 40 डेज चॅलेंज घेतलेला आहे, मी ॲनालिसिससाठी एक 40 डेज चॅलेंज घेतलं, त्याच्याबद्दल मी शेवटी तुम्हाला माहिती देईनच. तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की इकॉनॉमिक्सचे बरेचसे क्वेश्चन हे फक्त तुमच्या लॉजिकने सुटतात. बरेचसे क्वेश्चन्स त्याची एक्झॅक्ट आकडेवारी जरी तुम्हाला माहिती नसेल तरीसुद्धा जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तरी तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. सो तितकं तुम्हाला टार्गेट ठरवता आलं पाहिजे. देन मॅथ्स रिझनिंग. चला, मॅथ्स रिझनिंग मला येतच नाही मॅम, माझा टाईम पण जातो खूप, माझी प्रॅक्टिस नाही आहे, मग टाईम मॅनेजमेंटला प्रॉब्लेम येतो आणि मग बाकीचे विषय जर राहून जातात. मी मॅथ्स रिझनिंगमध्ये फक्त 8च बरोबर येतील असं ठरवलं. ठीक आहे. आणि मॅक्झिमम माझे 10 बरोबर येतील असं ठरवलं. करंट अफेअर्समध्ये जर आपण गेलो, करंट अफेअर्सला इथे पण माझं तेच आहे, 8च आहेत आणि 10च आहेत. आता जर हे तुम्ही टार्गेट सेट केलं ना, तर तुम्हाला मिनिमम नंबर जो मिळतो तो मिळतो 65 आणि मॅक्झिमम नंबर जो तुम्हाला मिळतो तो मिळतो 78. ठीक आहे. आय डोंट नो खाली तुम्हाला दिसते की नाही. मिनिमम तुमचं टार्गेट झालेलं आहे 65चं, मॅक्झिमम झालेलं आहे 78चं. बरं, हे फक्त लिहिलं आणि विषय संपला का? की मी लिहिलं म्हणजे मला एवढे मार्क्स आले असं असतं का? नाही. फक्त लिहून मार्क्स येत नाहीत, त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. आता इथे तुम्ही जॉग्रफी, हिस्ट्री, मॅथ्स रिझनिंग आणि पॉलिटी हे 2023नुसार पण सेट करून ठेवा. कारण 2023ला नंबर ऑफ क्वेश्चन्स चेंज झालेले आहेत. सो त्याच्यानुसार पण तुम्ही सेट करून ठेवाल. आता फक्त एवढं लिहिलं की माझे 65 to 78 मार्क्स येतील का? नाही. मला काय करावं लागेल? मला एक गोष्ट कन्फर्म डोक्यात ठेवायची की माझा स्कोर काही झाला तरी 65 to 78च्या दरम्यानच असायला पाहिजे ॲट एनी कॉस्ट. मग मला कितीही जीव तोडून मेहनत करावी लागली तरी चालेल. मग आता याच्यासाठी काय करायचं? जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताय, टेस्ट सिरीजचा कुठलाही पेपर सोडवताय, हेच टार्गेट डोळ्यासमोर ठेवायचं आणि पेपर सोडवायचा. आता मीच तुम्हाला सांगितले ऑलरेडी की टेस्ट सिरीजमध्ये फक्त स्कोरवरती फोकस करू नका. टेस्ट सिरीजमध्ये फक्त स्कोर फोकस करून तुमचा स्कोर नाही आला तर तुम्ही टेन्शन घ्याल. तिथे तुमचं टाईम मॅनेजमेंट असेल, ॲक्युरसी असेल, सिली मिस्टेक्स टाळणं असेल, या गोष्टींवरती फोकस करा. पण त्याच्यासोबतच ॲनालाइज पण करा ना टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर. समजा मी टेस्ट सिरीजचा पेपर सोडवला, माझ्या जॉग्रफीचे 12 पण नाही बरोबर आले, माझे इथे 7 आणि 8च बरोबर आले. देन तुम्ही स्वतःला विचारा ना की अरे असं का झालं की माझं 12चं टार्गेट आहे, 7 आणि 8 का आले? मग इथे असे कुठले प्रश्न आहेत, असे कुठले टॉपिक आहेत जे माझ्याकडून मिस झालेत? सो हे सगळं प्रत्येक टेस्टला इम्प्लिमेंट करायचं. तुम्हाला प्रत्येक टेस्टला 65 मार्क्स नाही येणार आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण माझा प्रयत्न काय असेल, जर माझे 40 आलेत ना टेस्ट सिरीजला, माझे उरलेले मार्क्स कुठे गेले? हे जे मी मिनिमम मॅक्झिममचे टार्गेट सेट केलेत, मी मिनिममपर्यंत पण का नाही पोहोचत आहे हे फाइंड आउट करायचं. तो टॉपिक, एखादा प्रश्न चुकला आहे, त्या प्रश्नाचा टॉपिक तिथेच परफेक्ट करून टाकायचा. भले एका क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसला तुमचे 2 किंवा 3 दिवस जाऊ देत. पुढचा पेपर ज्यावेळेला येईल आणि परत त्याच्यावरती, त्या टॉपिकवरती प्रश्न येईल, चुकला नाही पाहिजे प्रश्न. अशा पद्धतीने तो टॉपिक तिथे परफेक्ट करायचा. हा झाला पहिला मुद्दा. ठीक आहे. कुठे चुका होतात हे शोधा. टेस्ट सिरीजमध्ये हेच टार्गेट ठेवून पेपर सोडवाल. चुका कुठे होतात ते शोधाल. कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत? बऱ्याचदा असं असतं की रीडिंग केलं आहे, हां माझं झालं आहे, फक्त टिक मार्क करून ठेवलं आहे, पण तो टॉपिक परफेक्ट झालेला नाही हे मान्य करायला तयार नसतो आपण. मी वाचले ना, समजा मी सरकारी आयोग वाचला, पण सरकारी आयोगावरती प्रश्न आला की माझा चुकला, मग माझ्या वाचनाचा फायदा झाला का? नाही झाला. जर मला तो टॉपिक, त्या टॉपिकवरती प्रश्न आल्यानंतर माझा तो प्रश्न चुकत असेल तर मग तो मी वाचलाय असं मी म्हणेनच का?
मी फक्तच वाचलं आहे, तो अभ्यासलेला नाही आहे. सो तो अभ्यास तुम्ही परत एकदा करणार आहात, तो टॉपिक तिथेच परफेक्ट करणार आहात. ठीक आहे. आणि याच्यानंतर कुठल्या सब्जेक्टमध्ये मी कमी पडतोय, कुठल्या सब्जेक्ट आहे जिथे मी कमी पडतो. मी इथे 12चं टार्गेट सेट केले, मला नाही अचीव होते. मी इथे 8चं टार्गेट सेट केले, नाही होते. का नाही होते, कुठे कमी पडतोय, फाइंड आउट करा, त्याच्यावरती काम करा. लक्षात ठेवा, या प्रवासामध्ये तुम्हाला मार्गदर्शक खूप भेटणार आहेत. चालायचं तुम्हाला स्वतःला आहे. प्रवास तुमचा तुम्हाला पार करायचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत घेत नाही, तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यातूनही तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला आहे हे तर समजेल, त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा वीक सब्जेक्ट कुठला आहे तो पण शोधून काढायचा. ठीक आहे. स्ट्रॉंग सब्जेक्ट शोधा, वीक सब्जेक्ट शोधा. आता हे तुम्हाला सापडलं. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, कारण तुम्ही जसं जसं टेस्ट सिरीज सोडवाल, जसे जसे PYQ ॲनालिसिस कराल, तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक समजत जातात. इम्पॉर्टंट टॉपिक इतके परफेक्ट करा, ज्या टॉपिकवरती 2017 ते 2023 यावर्षी प्रश्न येऊन गेला, त्या टॉपिकवरचा प्रश्न ॲट एनी कॉस्ट माझा बरोबर आला पाहिजे. एवढंच टार्गेट ठेवा. तेवढं जरी टार्गेट ठेवलं ना तुम्ही अभ्यासात, की 2017 पासून 2023 पर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारलेत त्या टॉपिकवरचा माझा प्रश्न चुकला नाही पाहिजे. तोच प्रश्न नाही म्हणते मी, त्या टॉपिकवरचा प्रश्न म्हणते. रिझन काय, FRBM ॲक्टवरती मी तुम्हाला 2018 पासून 2023 पर्यंत आलेले प्रश्न दाखवले. पण 2018 ते 2023 पर्यंत FRBM ॲक्टवरती जे प्रश्न आले ते प्रत्येक वेळेला वेगळे वेगळे आलेत. असं नाही ना की 2018ला जो प्रश्न विचारला तोच क्वेश्चन 2019ला विचारला, तोच क्वेश्चन 2020ला विचारला. नाही, आयोगाने काय केलं, 2018ला वेगळं काहीतरी विचारलं, 2019ला वेगळं काहीतरी विचारलं, 20ला वेगळं, 21ला वेगळं असं विचारलं. सो FRBM ॲक्टवरती प्रश्न आला ना, मी FRBM ॲक्टच परफेक्ट करून टाकला. सेम इथे तेच करा. इम्पॉर्टंट टॉपिक, ज्या टॉपिकवरती 17 ते 23पर्यंत प्रश्न आला आहे त्या टॉपिकवरचा प्रश्न माझा नाही चुकला पाहिजे. हा फोकस ठेवून अभ्यास कराल तर हे टार्गेट तुम्हाला इझिली अचिवेबल आहे. तुम्ही अचीव करू शकता, पण तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. दुसरा मुद्दा, आता ज्यावेळेला तुम्ही हे पेपर सोडवताय, आयोगाचेही पेपर घ्या, आयोगाचेही पेपर सोडवून पहा. अर्थात तुम्ही यापूर्वी आयोगाचे पेपर पाहिले, त्यामुळे एवढे मार्क्स तुम्हाला आयोगाच्या पेपरमध्ये PYQमध्ये सहज मिळून जातील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये. पण मग आता मला वेगळं काहीतरी करावं लागेल, स्वतःसाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. काय कराल, स्वतःसाठी स्वतः टेस्ट तयार करा. त्या कशा तयार करणार, PYQ घ्या. कुठले, मेन्सचे. आता तुम्हाला मेन्सच्या PYQमध्ये हिस्ट्रीचे क्वेश्चन इझिली मिळतील, पॉलिटीचे क्वेश्चन इझिली मिळतील, जॉग्रफीचे क्वेश्चन्स इझिली मिळतील, इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन इझिली मिळतील, मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स इझिली मिळतील. उरलं काय, सायन्स, करंट अफेअर्स. सायन्स आणि करंट अफेअर्सचे पण मिळतील, पण हे कुठे मिळतील तुम्हाला, म्हणजे तुम्ही ग्रुप बीसाठी तयारी करताय, ग्रुप सीचे क्वेश्चन्स घ्या, राज्यसेवाचे क्वेश्चन्स घ्या, मिळून जातील. करंट अफेअर्ससाठी काय कराल, 2022 आणि 23 करंट अफेअर्ससाठी मी सेपरेटली थोडे 1-2 पॉईंट तुम्हाला सांगते, की जे तुम्हाला इझिली, म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास जो तुम्हाला खूप वास्ट वाटतो ना, रे एवढा अभ्यास करायचा करंट अफेअर्सचं काय काय करू, तर ते कुठेतरी तुमच्या लिमिटमध्ये येण्यासाठी हेल्पफुल ठरतील. असे 2-3 पॉईंट्स मी तुम्हाला सांगतेच करंट अफेअर्सचे. सो बाकीच्या विषयांसाठी प्रीला, ग्रुप बी, ग्रुप सीला विचारलेले, प्लस राज्यसेवेला विचारलेले, आणि मग मेन्सला विचारलेले प्रश्न. हे प्रश्न 15-15 प्रश्न काढायचे, त्याच्यानुसार सोडवायचे आणि पाहायचं आपण मिनिमम मॅक्झिमममध्ये कुठे. हे करा. मेन्सचे खूप सगळे क्वेश्चन्स प्रीला रिपीट होतात. तुम्ही सहज एवढे मार्क्स पाडू शकाल, एवढी मेहनत घ्यायची तयारी असेल तर. आता करंट अफेअर्सबद्दल मी बोलले. करंट अफेअर्सबद्दल काय करायचं स्पेसिफिकली, टेस्ट सिरीज, कुठल्याही अकॅडमीच्या टेस्ट सिरीज, 2 ते 3 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज पहा. टेलिग्रामवरती खूप सगळ्या फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. या 2 ते 3 अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमधले करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स बाजूला काढायचे. फॉर एक्झाम्पल, एका अकॅडमीच्या 10 टेस्ट तुम्हाला मिळाल्या, याच्यामध्ये तुम्हाला 15 म्हणजे 150 क्वेश्चन्स सहज मिळून जातील एका टेस्ट सिरीजमध्ये. म्हणजे एका अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये 10 टेस्ट जर असतील तर 150 क्वेश्चन मिळतील. अशा 3 टेस्ट सिरीज काढा. 150 असे प्रश्न तुम्हाला मिळतील. या 150मध्ये खूप क्वेश्चन्स तुम्हाला असे पाहायला मिळतील जे एक्स या अकॅडमीने पण त्याच टॉपिकवरती प्रश्न दिला आहे, वाय या अकॅडमीने पण त्याच टॉपिकवरती दिला आहे, झेड या अकॅडमीने पण त्याच टॉपिकवरती दिला आहे. आणि हे एवढे प्रश्न तुम्ही परफेक्ट केले ना
हे तुमचं मिनिममचं जे टार्गेट आहे ना 8 मार्क्स, हे एवढे आरामसे मिळून जातात. त्याच्यासाठी मग मी पूर्ण इयर बुकच वाचत बसायला पाहिजे, मग मी 6 तिमाही हे सगळं करत बसायला पाहिजे, काही आवश्यकता नाही आहे. हे प्रश्न, पण हे प्रश्न करताना असं नाही की फक्त प्रश्न वाचला उत्तर वाचलं झालं, नाही. हे जे काही ह्या ज्या काही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील, समजा 3 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज तुम्ही घेतल्या, 30 प्रश्नपत्रिका तुमच्याकडे झाल्या आणि 30 प्रश्नपत्रिकांमध्ये म्हणजे प्रत्येकी 10मध्ये प्रत्येकी तुम्हाला 15-15 प्रश्न पाहायला मिळाले. सो ते जर सगळे प्रश्न तुम्ही सोडवले तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 15 प्रश्न, ते जर तुम्ही सगळे प्रश्न सोडवले तर फायनली तुम्ही अशा स्टेजला याल की तुमचे करंट अफेअर्सचे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतात, की जे येऊ शकतात, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते तुमचे कव्हर तर होतील, पण सोबतच असे जर प्रश्न आले की जे त्या टेस्ट सिरीजमध्ये नव्हते तरी पण तुम्ही उत्तर बरोबर द्याल. कसं माहिती आहे, काय असतं ना, मला आता एक्झॅक्टली क्वेश्चन नाही आठवत आहे. सायन्समध्ये एक प्रश्न विचारलेला होता मलेरियाच्या बाबतीत. मलेरिया झाल्यानंतर कुठला विषारी पदार्थ तयार होतो आपल्या बॉडीमध्ये, ज्याच्यामुळे जो ताप आहे, म्हणजे ज्या तापाच्या 3 अवस्था मलेरियामध्ये पाहायला मिळतात त्या पाहायला मिळतात. त्यांनी ऑप्शन जे दिले होते ना, पहिला ऑप्शन होता, आय थिंक मी इकडे लिहिते, पहिला ऑप्शन होता इंटरफेरॉन, दुसरा ऑप्शन होता हिमोझॉइन, तिसरा हिरुडिन आणि चौथा आहे कोलोस्ट्रम. आता पहा, प्रश्न काय होता, मलेरियामध्ये कुठला विषारी पदार्थ तयार होतो ज्याच्यामुळे ताप जो आहे माणसाला थांबून थांबून जो ताप येतो तो येतो, असा प्रश्न होता. आता मला एक्झॅक्टली याचा आन्सर माहिती नाही, पण मी जे बाकीचे PYQ केलेत किंवा मी जे बाकीचे टॉपिक केलेत त्याच्यातून मला एवढं माहिती आहे, इंटरफेरॉन जे आहे ना, हे एक प्रकारचं प्रोटीन आहे जे प्राणी पेशी सोडतात. सो इंटरफेरॉन याचं उत्तर नाही. हिरुडिन मी प्राणीवर्गीकरणामध्येच अभ्यासले, लीच या प्राण्याशी संबंधित, लीचच्या लाळेमध्ये असतं रक्त गोठू नये म्हणून. कोलोस्ट्रम मी ऐकलेलं आहे ज्यावेळेला मी वेगवेगळ्या ग्रंथी आणि स्त्राव वगैरे अभ्यासलेले आहेत त्यावेळेला, की आईचं जे दूध असतं, कोवळं दूध ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कोलोस्ट्रम असतं की जे नवजात बालकासाठी फार आवश्यक असतं, ज्याला की लिक्विड गोल्ड पण म्हटलं जातं. सो मला जरी माहिती नाही आहे की मलेरियात कुठला विषारी पदार्थ बॉडीमध्ये तयार होतो आहे, कारण मलेरियामध्ये प्लाझ्मोडियम जो आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, तो RBCवरती हल्ला करतो आहे आणि मग त्याच्यामुळे हा तयार होतो, तरी माझं उत्तर हे आलं. सेम करंट अफेअर्सच्या बाबतीत असं होतं की एखादा प्रश्न आला आहे, तुम्ही जे काही या 10 अशा प्रश्नपत्रिकातून प्रश्नांची तयारी केली आहे ना, तुम्हाला प्रश्न आल्यानंतर तो कदाचित तुम्ही कधीच या प्रश्नपत्रिकांमध्ये तो प्रश्न पाहिलेला नसतो किंवा तो टॉपिक तुम्ही रीड केलेला नसतो, पण जे 3 ऑप्शन असतात ना, त्या 3 ऑप्शनवरचे प्रश्न तुम्ही इथे केलेले असतात आणि ज्यावेळेला त्या 3 ऑप्शनवरचे प्रश्न तुम्ही केलेले असतात, तुम्हाला एवढं माहिती असतं, रे या 3 व्यक्ती विचारल्यात, 4 व्यक्ती विचारल्यात, यातल्या 3 याच्याशी रिलेटेड नाही आहेत, कारण या 3 मला माहिती आहेत, तुमचं उत्तर येतं. म्हणून या पद्धतीने करंट अफेअर्सचा अभ्यास करा. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा काय करायचा करंट अफेअर्ससाठी, 2022 आणि 2023ला ग्रुप बी, ग्रुप सी पूर्व परीक्षा, ग्रुप बी, ग्रुप सीच्या सगळ्या झालेल्या मुख्य परीक्षा, तिथे जे करंट अफेअर्सचे प्रश्न विचारलेत ना, त्या करंट अफेअर्समधले म्हणजे तो प्रश्न कुठल्या टॉपिकवरती विचारले, तो टॉपिक पिक करायचा आणि तो टॉपिक परफेक्ट करायचा. एवढ्या 2 गोष्टी करा, तुम्ही मिनिमम काय मॅक्झिमम टार्गेट जे तुमचं आहे करंट अफेअर्सचं ते पण कव्हर करू शकाल. गॅरंटी देऊ शकते मी या गोष्टीची. थोडा स्मार्ट वेने अभ्यास करा, उगीच घोकंपट्टी करायची, वाचत बसायचं हे करू नका. ठीक आहे, जे चुकतंय ते एक्सेप्ट करा की येस माझं चुकतंय आणि हे मी बदलण्याची गरज आहे. तुम्ही जर बदलत नसाल तर मग कठीण आहे, तुमची गत तशीच होईल, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. मी वाचत आहे पण मला इकडे प्रश्न सुटत नाहीत, काहीही तुमच्या रिडिंगचा फायदा नाही. 12 तास करा, 14 तास करा, काहीही फायदा नाही किती तास लायब्ररीत बसला. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आय होप मला जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, जाहिरात आली आहे त्यामुळे हे तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं. खरं तर 100 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी मला हे सेशन घ्यायचं होतं, बट देन मी विचार केला की बाकीच्यांनी काय केले आणि म्हणून हे सगळ्यांसाठी आहे, पण 100 डेजवाल्या स्टुडंटसाठी हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, आणि उरतो प्रश्न PYQचा, तर पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी अँड इकॉनॉमिक्स हे जे 4 सब्जेक्ट आहेत, या 4 सब्जेक्टसाठी मी एक 40 डेज चॅलेंज घेतलेला आहे. ॲपवरती तुम्हाला 40 डेज चॅलेंजचा कोर्स मिळेल. तिथे या 4 सब्जेक्टचे PYQ आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट टॉपिक हे ट्रिक्ससहित डिटेलमध्ये असं विश्लेषण मी दिलेलं आहे. तुम्ही ती म्हणजे ॲपवरती जाऊन
तुम्ही तो कोर्स पाहू शकता, ती बॅच पाहू शकता. तुम्हाला जर हेल्पफुल वाटली, तुम्हाला जर आवश्यक वाटली, आधी एक 40 डेज चॅलेंजचा मी एक व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केला, त्याची लिंक मी एंड स्क्रीनला देते, तुम्ही तो पाहून घ्या. जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या बाकीच्या स्टडीसोबत तो PYQचा कोर्स जो आहे, तो जो प्लॅन आहे 40 डेजचा, तो फॉलो करा. खूप फायदा होईल तुम्हाला त्याचा. आणि सायन्ससाठी खूप स्टुडंटनी रिक्वेस्ट केलेली, सो सायन्ससाठी मी लवकरच PYQ 2017 ते 23चे PYQ घेऊन येण्याचा प्रयत्न करते. रिझन हे आहे सायन्सचं लेक्चर घेऊन येण्याचं की सायन्सचे जे क्वेश्चन्स येतात 15 क्वेश्चनपैकी 9, 10, 11 क्वेश्चनचा रेफरन्स सहज मिळतो. 4-5 क्वेश्चन असे असतात त्याचा ना रेफरन्स मिळतो ना एक्सप्लेनेशन मिळतं. ॲनालिसिसच्या बुकमध्ये सुद्धा इवन फक्त प्रश्न आणि उत्तर दिलेलं असतं. सो ते सुद्धा डिटेलमध्ये घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जे आउट ऑफ द बॉक्स आपल्याला क्वेश्चन वाटतात ते कसे सोडवायचे हे सगळं आणि महत्त्वाच्या टॉपिकच्या ट्रिक्स इझिली कसं लक्षात राहील याच्यासाठीचं असणारे कोर्स मी सायन्सचा पण लवकरच घेऊन यायचा विचार करते. सो तो जर मी घेऊन आले तर डेफिनेटली तो तुमच्यासोबत मी शेअर करेनच. ठीक आहे. बट तुर्तास तरी तुम्ही 40 डेज चॅलेंज फॉलो करू शकता. बाकी इथून पुढे जे काही तुमच्याकडे 85 डेज आहेत, बट मी 80 डेज म्हणेन एक्झामसाठी. या 80 दिवसामध्ये तुम्हाला काही जर असं वाटत असेल की मॅम काहीतरी वेगळं आम्हाला हवं आहे की जे हेल्पफुल राहील, तर डेफिनेटली मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं मिनिमम मॅक्झिमम टार्गेटसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही ज्यावेळेला असं सांगाल तर ते तुमच्या पण डोक्यात राहील की अरे हां आपलं एवढं टार्गेट आहे आणि तुम्ही त्याच दिशेने प्रयत्न कराल. सो कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि त्यासोबतच आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी, स्टडी प्लॅन आणि स्टडी स्ट्रॅटेजीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.